नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पेसिफिकेशन या चॅप्टरबद्दल माहिती घेणार आहोत. तर स्पेसिफिकेशन आर द रिटन instructions to provide detailed description of the work and defining the quality of material and workmanship. The cost of work is depending upon the specification. म्हणजे काय? तर मित्रांनो, स्पेसिफिकेशन ह्या लेखी सूचना असतात की बांधकामामध्ये जे आपण मटेरियल वापरतोय त्या मटेरियलचा दर्जा कोणता असावा व कोणत्या पद्धतीनं काम करायला हवं याविषयी डिटेल माहिती लेखी स्वरूपात मुख्य एस्टिमेटला जोडलेली असते. त्याला स्पेसिफिकेशन म्हटलं जातं आणि या स्पेसिफिकेशनवरतीच कॉस्ट असते अवलंबून मित्रांनो. तर याचा उद्देश काय आहे? पर्पज ऑफ स्पेसिफिकेशन. तर इट इज ए गाईड टू कॉन्ट्रॅक्टर. तर कॉन्ट्रॅक्टरला मदतगार म्हणून या स्पेसिफिकेशनचा उपयोग होत असतो, कारण स्पेसिफिकेशन वाचूनच तो साईटवरती लागणारं जे रॉ मटेरियल आहे तो आणत असतो. द स्पेसिफिकेशन गिव्स डिटेल इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द वर्क टू बी अंडरटेकन. इट इज युजफुल ॲट द टाइम ऑफ प्रिपेअरिंग डिटेल एस्टिमेट. ज्या वेळेला आर्किटेक्ट किंवा इंजिनियर एस्टिमेट करत असतो त्यावेळेला स्पेसिफिकेशनच्या आधारेच तो कोणता रेट चूज करायचा आहे हे ते ठरवत असतो. Contract document. The specification are the important contract document between the owner and contractor, limiting and describing their responsibility. हे महत्त्वाचं एक कागदपत्र आहे. ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट साईन होतं मित्रांनो, त्यावेळेला ओनर आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत त्याबद्दल माहिती देणारे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. फॅब्रिकेशन अँड इन्स्टॉलेशन गाईड. तर इट इज ॲक्ट ॲज फॅब्रिकेशन अँड इन्स्टॉलेशन गाईड फॉर मटेरियल अँड इक्विपमेंट. कॉन्ट्रॅक्टरसाठी हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो. याच्या आधारेच तो साईटवरती लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स असतील, फॅब्रिकेशन वर्क असेल, या सर्व गोष्टी, इक्विपमेंट हे त्या पद्धतीने तो वापरत असतो. आता या स्पेसिफिकेशनची गरज काय आहे? तर whenever any construction work to be undertaken in hand an estimate is prepared. ज्यावेळेला कुठलंही काम हाती घेतलं तर आपल्याला पहिल्यांदा आपण एस्टिमेट तयार करतो आणि एस्टिमेटमध्ये खालील डॉक्युमेंट असतात: डिटेल ड्रॉइंग, डिटेल मेजरमेंट ऑफ व्हेरियस आयटम्स ऑफ वर्क. but the instruction regarding other things such as quality of material, proper workmanship, precautions to be taken while the item of work in under construction are not given in the drawing due to the following reason. म्हणजे ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला आपल्याला ज्या सूचना द्यायच्या असतात त्या सूचना आपण प्लॅनमध्ये देऊ शकत नाही. त्यासाठी का देऊ शकत नाही? तर द स्पेस ऑन ड्रॉइंग पेपर इज लिमिटेड. तर ड्रॉइंग पेपरवरची जागा जी आहे ती मर्यादित असते मित्रांनो. आणि सर्वच गोष्टी जर आपण लिहायचं म्हटलं तर इट इज व्हेरी कंबरसम अँड टायरिंग टू राईट ऑल दीज डिटेल्स इन गुड हँड रायटिंग ऑन द ड्रॉइंग पेपर. आणि इन स्पाईट ऑफ टेकिंग 2 or 3 सेक्शन सम डिटेल्स आर नॉट शोन ऑन द ड्रॉइंग. म्हणजे काही गोष्टी आपल्याला सेक्शन एकापेक्षा एक 2 किंवा 3 सेक्शन जरी काढले तरी मित्रांनो काही गोष्टी आपल्याला सर्वच गोष्टी सेक्शनमध्ये दाखवू शकत नाही. अँड दे डू नॉट कम इन सेक्शन्स. इट इज देअर फॉर. आणि म्हणून सम instructions should be given to the contractor and these instructions, written instructions, are called as specification. Specification and drawings are complementary to each other, and the combination of specification and drawing completely define the structure physically as well as technically. म्हणजे स्पेसिफिकेशन आणि ड्रॉइंग हे दोन्ही एकत्रितपणे एक चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर फिजिकली ॲज वेल ॲज टेक्निकली कॉन्ट्रॅक्टरला समजण्यास मदत होते.